हरा दारिद्र्य हरा हर हर महादेव नमः पार्वती पते हर हर महादेव। तर फायनली आपण आपल्या शू चेंज घेतली इथं. वरती जसजसे झाडे विरळ होत जाताना तसतसं ऑक्सिजन लेवल ही फार कमी होत जाते आणि निसर्ग हे बर्फाचे डोंगर जेवढे सुंदर दिसतात ते तेवढाच तो ट्रेक करायला तेवढाच अवघड आहे मित्रांनो. हे बघा उतरताना हे पॅच फार रिस्की आहे इथले, कारण की इथून आहे ना घसरण्याची भीती इतकी आहे. आपण चेन जरी लावलेली शूजला तरी पण घसरू शकतो आणि खाली पाहतो मी पूर्ण खोलदरी आहे. त्याच्यामुळं आपल्यासोबत काठी ह्या आपल्या शूजला चेन अवश्य आपल्याबरोबर असू द्या. तो बरोबर सकाळचे 6 वाजत आलेले आता. आजची तारीख आहे 9 फेब्रुवारी वार सोमवार आणि आपण निघालेलो आता तुंगनाथच्या ट्रेकला. हा रूम होता माझा भारत सेवा आश्रम संघामधला आणि आता चेकआउट करतोय आणि निघतोय टॅक्सी स्टँडकडे ओके मठच्या. तर आता हाच रोड जाणार आहे तुंगनाथला. त्याच्यामुळे बॅग इथंच ठेवली मी आपल्या ह्या भारत सेवा आश्रम संघ आश्रममध्ये. आणि वरतून जेव्हा गाडीमध्ये बसून आपण जाऊ इकडं तेव्हा बॅग आपण गाडीमध्ये टाकू. आणि 6 वाजता पूर्ण अंधार पसरलेला आहे ओके मठच्या परिसरामध्ये. फक्त चंद्रदेवांचं दर्शन होतं आहे आपल्याला इथं. खूप छान असा अष्टमीचा चंद्र आपल्याला दिसतोय. काल ज्या बसने आपण आलो ती बस आता निघाली आहे रुद्रप्रयागकडे. बरोबर 6 वाजता निघते ती. तर हे ओखीमठचं टॅक्सी स्टँड आलेलं आहे आपण. 6:15 वाजलेले. ही गाडी लागलेली आता तुंगनाथला जाण्यासाठी. 300 रुपये एक जणाचे घेता. ॲक्च्युली 200 रुपये, परंतु आता सीझन नाही, बर्फ पडलेला आहे सर्वत्र म्हणून ते बोलले 300 रुपये घेतो. तर आता ह्या गाडीत आपला प्रवास सुरू होईल. बॅग आपल्या आश्रमातून घेऊ, वर टाकू आणि बघूया. अजून 3 सीटं कमी आहे गाडीला. 6:15 वाजलेले. किती वाजता निघते आता इथून. टॅक्सी स्टँडच्याच समोरच्या मिठाईच्या दुकानामध्ये आता मी चहा पाणी केला. मग आता पाहूया. अजूनच सीटं काही झालेली नाही. 2 जण कमी पडताय वाटतं. आणि थोडं थोडं आता उजडायला सुरुवात झालेली आहे. तर अजून सुद्धा आता सवारी काही झालेली नाही. जवळपास 6:15 वाजले. 1 तास झाला इथं. आणि जेव्हा आपण अशा दूरच्या ठिकाणी जाण्यास येतो तेव्हा जोपर्यंत ह्या गाड्या पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत ह्या इथून निघतच नाही. आता इथं ज्या बसेस आहे ना ओखीमठमधून, सकाळी जी गेली 6 वाजेची ती रुद्रप्रयाग ऋषिकेशची बस गेली. त्याच्यानंतर ही एक बस उभी आहे श्रीनगर रुद्रप्रयाग. दुसरी ही एक बस आली 7:15 वाजता जी हरिद्वारला चाललेली आहे आता इथून 7:15 वाजता. त्याच्यामुळं बसेस जर इथून घ्यायच्या असतील तर सकाळी बऱ्याच साऱ्या उपलब्ध असतात. 7 वाजेपर्यंत तुम्ही इथं यायला पाहिजे जर तुम्हाला हरिद्वार ऋषिकेशला जायचं असेल तर.
फायनली 8:30 वाजता आपण निघालेलो इथून. आता तर पाहूया आता किती वेळ लागतो. 6 म्हणजे 7, 8, 2.5 तास गाडी भरायला वेळ लागला होता. धीरे धीरे स्नो दिखना स्टार्ट हो गई है. मित्रांनो, समोर जी पर्वतरांग दिसते ती हिमालयामधली केदारनाथची पर्वतरांग. आणि आपण जे हे दृश्य पाहतोय ते आहे चोपतामधलं. पंचकेदारमधलं महत्त्वाचं एक सर्वात उंचावरचं महादेवाचं मंदिर म्हणजे तुंगनाथला जाण्यासाठी आपल्याला यावं लागतं चोपताला. चोपता हे उत्तराखंडमधील सर्वात प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळे हिल स्टेशन आहे. हा बर्फ पहा तुम्ही आज 9 फेब्रुवारीला जमलेला इथं. आणि सर्वत्र ही पर्वतरांग बर्फाने व्याप्त आहे. परंतु खेद कोणत्या गोष्टीचा वाटतोय माहिती आहे का चोपता हे तुंगनाथाचं क्षेत्र आहे एवढं मोठं. आणि इथं हा जमा झालेला कचरा पहा तुम्ही किती. प्लॅस्टिकचा हा इथं ढीग पहा तुम्ही किती प्रमाणात हा प्लॅस्टिकचा ढीग इथं जमा झालेला आहे. त्याचप्रमाणे पुढे देखील ह्या बाटल्यांचा खच पहा तुम्ही प्लॅस्टिकच्या किती प्रमाणात आहे. म्हणजे आपण हिमालयात येतो, हिमालयामध्ये ट्रेक करतो, एवढ्या सुंदर अशा निसर्गाच्या प्रकृतीच्या सान्निध्यात येतो आणि प्रकृतीला आपण गिफ्ट काय देतो तर हे प्लॅस्टिक, ह्या रिकाम्या बॉटल्स. हे चुकीचं आहे. हा कचरा नाही केला पाहिजे. हे प्रत्येकाने या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे. कारण की तुंगनाथ महादेवाचं क्षेत्र हे पवित्र क्षेत्र आहे. केदारनाथची ही पूर्ण व्हॅली ही पवित्र व्हॅली आहे. याच्यात काहीही कचरा आपण केला नाही पाहिजे. कारण की तुंगनाथ, केदारनाथ मंदिर इथं भगवंत महादेव वास करताच, परंतु ह्या प्रकृतीमध्ये देखील भगवंताचा हा वास असतो. याचीच जाणीव सर्वांनी ठेवली पाहिजे. तर बरोबर 9:35ला आपण ट्रेक चालू केलेलं आहे. स्ट्रावा ऑन केलेले. तुंगनाथचं हे प्रवेशद्वार आपण पाहतोय. हर हर महादेव, जय तुंगनाथ. तर फायनली आपण आपल्या शू चेंज घेतली इथं. कारण की त्याच्याशिवाय ट्रेक करणं इम्पॉसिबल आहे. कारण की इथं सुरुवातीलाच इतकी स्नो लागला. त्याच्यामुळं इथंच आता आपण चेन घेतली. हे चेनचे पैसे घेतलेले 200 रुपये. एका शूजचे 100 रुपये असे 200 रुपये. त्याच्यात 500 रुपये आपण दिलेले, 300 रुपये त्यांचे डिपॉझिट असतं याच्यामध्ये. तर आणि स्टिकचे 50 रुपये. तर अशा रीतीने आता ट्रेक आपला सुरू होईल. स्नो ट्रेक तुंगनाथचा फेब्रुवारी महिन्यातला. हे बघा ट्रेकची सुरुवातच इथून झालेली ब्लॅक आईसनी. त्याच्यामुळं आपल्याला ही चेन घ्यावीच लागते हा ट्रेक करताना. जेव्हा ऑगस्ट महिन्यामध्ये पंचकेदार यात्रा करायला आलो तुम्ही तेव्हा प्लेन रोड होता, सर्वत्र हिरवळ दिसत होती. परंतु आता मात्र सर्वत्र बर्फ दिसून येतोय. केदारनाथ वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये इतक्या प्रकारचे पाणी आपल्याला दिसून येतात. चोपता, तुंगनाथ, चंद्रशिला ट्रेकमध्ये. वही 100 रुपये डिस्काउंट मिला नहीं, 200 लगता है एक. तर इथं एंट्री होते आपली. जर तुम्ही स्टुडंट असाल तर तुमचे 100 रुपये घेतात. आणि जर तुम्ही काही बिझनेस पर्सन असाल तर त्याचे 200 रुपये घेतात वर जाण्यासाठी. तर माझे 200 आणि माझ्या जोडीला एक कानपूरचा स्टुडंट आहे सौरव, त्याचे 100 असे 300 रुपयाची पावती आम्ही आता इथं फाडली. आणि मग ती पावती फाडून आता वरचा ट्रेक स्टार्ट केलेला आहे. ऊन पडल्यावर जरा बरं वाटेल. कारण की
थंडी वाजते अजून पण, आणि सूर्यदेव दर्शन देतीलच आपल्याला लवकर. सही बोला था भैया. चढ़ नहीं पाता सही में. एक तो मेरे स्पोर्ट्स शूज है ना, इसलिए दिक्कत हो जाती है आगे. ये देखो क्या है उधर, वो देखो देखो देखो, वो देखो. ओहो, गिलहरी है. गिले कितनी बड़ी है यार वो. हाँ. बरं झालं का आपण ती चेन घेतलेली शूजची. बुला लिया. ओ माय गॉड. जहाँ जहाँ पैरों के निशान है वही पैर रखो. जहाँ जहाँ पैर है उधर ही रखो. पूरा पैर कब जा रहा है. ये हमारे कुछ भाई है. ये हमारे भैया के आगे नासिक के आगे आगे. चलो भाई. भाई है तो मजेदार. भाई हमारी मत जाएगी मेरे मुझे. सौरभ चलो नीचे चलो. चलो चलो. यात्रेच्या काळात जेव्हा आपण ऑगस्ट, नोव्हेंबर, जून, जुलैमध्ये येतो तेव्हा इथं आहे ना सर्वत्र ग्रासलँड आपल्याला दिसून येत असते. सर्वत्र हिरवळ पसरलेली दिसते. बुग्याल ज्याला म्हणतात हिमाचली भाषेत, उत्तराखंडमधल्या भाषेमध्ये ते बुग्याल आपल्याला इथं दिसून येतात. त्याच बुग्यालचं रूप बर्फाने घेतलेलं दिसून येतं जेव्हा आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतो. आणि इथून हा पहा प्रकृतीचं एक वेगळंच रूप आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतं. आणि संपूर्ण हिमालयाची पर्वतरांग आपल्याला दिसून येते. आता थोडं धुकं पसरलेलं आहे, नाही तर याच्या मागची चौखांबाचं टोक देखील आपल्याला इथून दिसून येते. आणि फार छान वाटतंय. एक वेगळाच अनुभव हा ट्रेक करताना येतोय. हा ट्रेक जर तुम्ही हिवाळ्यात करत असाल तर महत्त्वाचं म्हणजे तुमचं जॅकेट, कानटोपी, काठी बरोबर असू द्या. जर स्नो चेन असेल तुमच्या बुटांना तुमच्याकडं तर ती असू द्या. नसेल तर इथं खाली रेंटनी मिळतेच. आणि थंडीपासून बचावाचे सर्व काही साहित्य तुमच्यासोबत असू द्या. पाठीवरची जी बॅग घ्याल ती कमीत कमी वजनाची असू द्या. फक्त पाण्याची बॉटल, ORS, थोडं स्नॅक्स, थोडे काजू बदाम, थोडे चॉकलेट्स वगैरे ठेवा ऑरेंजचे. आणि आपला ट्रेक करत राहा. कर लेंगे भाई. हम भी चलते देखते हैं किसमें कितना दम. ओहो क्या बात है भाई. हर हर महादेव. हर हर महादेव. नमस्कार पार्वती पते. हर हर महादेव. तुंगनाथचा ट्रेक करता करता आपल्याला आपले उत्तर प्रदेश लखनौ मधले हे मित्र मिळालेले. हे वीरभद्र भाई. हर हर महादेव भाई. हर हर महादेव भाई. हे आपले शोभित भाई. हर हर महादेव भाई. हर हर महादेव. आणि हे आपले कानपूरचे सौरव भाई.
यस भाई हर हर महादेव हर भाई. हर महादेव. तर जवळपास पार्वती पते अरे अरे महादेव 3 किलोमीटरचा ट्रेक करून आपण आलेलो आहे आणि इथून थोडी ऑक्सिजन लेवल आता कमी वाढते. हळूहळू आपला ट्रेक चालला आहे पुढं. अजून 2.5-3 किलोमीटरचा ट्रेक बाकी आहे. 11:15 वाजलेले 1-1:30पर्यंत आपण पोहोचू असं वाटतंय. बघूया किती वेळ लागतो. की कसा अनुभव राहतो बाबा तुंगनाथचा. आणि ॲक्च्युली वातावरण पहा एकदम ढगाळ झालेले आहे. वरती जसजसे झाडे विरळ होत जाताना तसतसं ऑक्सिजन लेवल ही फार कमी होत जाते. आता जी हाईटवर आपण आलेलो आहे ना, ती हाईट आहे 3249 मीटर आणि ऑक्सिजन लेवल फार कमी होती. त्याच्यामुळं स्लोली स्टेप्स टाकत आता पुढं चाललेलो आहे मी. नाकाने श्वास घेत तोंडाने उच्छ्वास सोडत हळूहळू आपला ट्रेक सुरू आहे. हा निसर्ग, हे बर्फाचे डोंगर जेवढे सुंदर दिसतात ते तेवढाच तो ट्रेक करायला तेवढाच अवघड आहे मित्रांनो. तर ट्रेक करता करता थोडं पाठीला आराम देतोय. तो ब्लड फ्लो कंटिन्यू खाली जातोय, तो ब्लड फ्लो थोडा वर घेतोय. तुम्ही जर तुमच्याबरोबर काही खायला आणलेलं नसेल तर इथं फळांचा सलाड देखील मिळते, परंतु फार महाग आहे. कारण की उंचावर येते आणि त्यांना पण खालून वरपर्यंत आणावं लागतं. 200 रुपये प्लेटचं सलाड होतं आणि 50 रुपयाचं एक ऑरेंज ज्यूस तिथं मिळते. आणि आपण आता जी चढाई करून आलेलो आहे ती जवळपास 3400 मीटर हाईटवर आहे. ते तरी बरं का सूर्यदेवाचं दर्शन होतं आहे, त्याच्यामुळं थंडी कमी झालेली आहे. थोडा वेळ आधी आभाळ आलेलं होतं त्याच्यामुळं थंडी वाजत होती. आता 700-800 मीटरचा अजून ट्रेक बाकी आहे आपला आणि जवळपास 1 किलोमीटर अंतर चालून जायचं आहे. फारच सुंदर असं प्रकृतीचं दृश्य आपल्याला दिसून येतं आहे. आणि आता आपला शेवटचा टप्पा आपल्या ह्या तुंगनाथ ट्रेकमधला. समोर बाबा तुंगनाथचं शिखर दिसत असेल, हे बघा. आणि ढग पहा किती खाली, म्हणजे एकदम एक प्रकारे आपण स्वर्गात वे टू द हेवन म्हणतो ना, तोच हा मार्ग दिसून येतोय. ऑसम व्ह्यू, ऑसम नेचर अँड ऑल इज ऑसम, इज इनक्रेडिबल इंडिया. जय बाबा तुंगनाथ. तर फायनली शेवटचा टप्पा आपला तुंगनाथ ट्रेकचा. हे बघा इथं आपल्याला नीलकंठ हॉटेल पण दिसून येईल, त्याचा नंबर तुम्ही नोट करू शकता. हे बघा, हे बघा तुंगनाथ ट्रेकचा हा शेवटचा टप्पा नाही. इथून शिड्या चालू होत राहतात. हे बघा, ह्या शिड्यांचे कोपरे आपल्याला दिसत असेल, परंतु ती शिड्यासुद्धा पूर्ण बर्फाने झाकून गेलेल्या आहे. सर्व काही आत्ताच्या घडीला इथं बंद आहे. हे हॉटेल देखील बंद आहे. वरती मला वाटतं मंदिराच्या तिथं काहीतरी थोडंफार चालू असेल चहा नाश्त्याचं. दाखवतो मी तुम्हाला.
बाबा काली कमलीवाला धर्मशाळा इथं वरती तुंगनाथमध्ये आहे, परंतु त्याचं जे गेट आहे ते लावलेले आहे. आता इथं मला कोणीच दिसत नाही आहे. अरे बाबा, पाहिला बर्फाचा थर किती आहे. आणि हे बघा, इथे येत असाल तर गणेश हॉटेल अँड रेस्टॉरंट्स होमस्टे पण आहे. नंबर तुम्ही नोट करून घेऊ शकता. इथं हा मार्ग आहे ना, हा सुद्धा पायऱ्यांचा मार्ग आहे बरं का. हा मार्ग, परंतु तो मार्ग पहा तुम्ही. तर हे बघा, हे आपल्या बाबा तुंगनाथचा आता प्रवेशद्वार आहे इथं. आणि आपला ट्रेक कंप्लीट झालेला आहे तो 4.27 किलोमीटरचा. 3.25 तास आपल्याला लागलेले. आणि इथून जर आपल्याला चंद्रशिला जायचं असेल तर ते 1 किलोमीटर आहे. आणि आता आपण दर्शन घेऊ बाबा तुंगनाथचं. फायनली हे बघा, हे तुंगनाथ मंदिराचं प्रवेशद्वार, तृतीय केदार बाबा तुंगनाथमध्ये आपला प्रवेश झाला आहे. परंतु मंदिराचं कपाट बंद आहे. आपण बाबा तुंगनाथचं इथूनच दर्शन घेऊ, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे मंदिराचा कळस आपल्याला दिसत असेल. हां, हे बघा, इथून कळस दिसतोय. आणि संपूर्ण मंदिर बर्फाच्या याच्यात हे झालेलं आहे. तर अशा रीतीने आपला तृतीय केदार बाबा तुंगनाथचा ट्रेक हा काल हारा, कष्ट हारा, दुःख हारा, दारिद्र्य हारा, हर हर महादेव, नमः पार्वती पते, हर हर महादेव. जय बाबा केदारनाथ, जय बाबा तुंगनाथ. तर छान असं मंदिराचं दर्शन झालं आपलं. आता मंदिराचं कपाट बंद आहे. 1:23 म्हणजे 3 मिनटं माझं घड्याळ पुढं आहे. 1:20 आपण आता परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे बाबा तुंगनाथमधून. मी तुम्हाला किलोमीटर दाखवतो किती आहे. 4 हे बघा, 4.30 पासून आपण आता रिझ्यूम केला हा आपला ट्रेक. तर बघूया खालपर्यंत जाऊस तर कंप्लीट हा 8.60 किलोमीटर झाला पाहिजे. तर ही रिटर्नची पण जर्नी दाखवतो तुम्हाला मी कशा रीतीने राहते. रिटर्नच्या जर्नीत काही फक्त थोडे व्ह्यूज दाखवाल. आणि कारण की येताना मी सर्व काही दाखवलेलंच आहे. ओके, सुरू करूया आपले रिटर्नचा प्रवास. हर हर महादेव. आणि एक अपडेट द्यायची राहिली होती मित्रांनो. जर तुम्ही जानेवारी फेब्रुवारीत या महिन्यात तुंगनाथचा ट्रेक करत असाल तर तुम्हाला एकही हॉटेल किंवा एकही धर्मशाळा ही चालू दिसणार नाही. सर्व काही बंद आहे. पाण्याची बॉटलसुद्धा तुम्हाला भरता येणार नाही इथं वरती कुठं. त्याच्यामुळं पाणी आणि थोडंसं स्नॅक तुमच्यासोबत जरूर कॅरी करा तुम्ही. थोडेसे काजू बदाम हे घेऊन या तुमच्याबरोबर, कारण की मध्ये कुठंच काही नाही आहे. टोटल 4.5 किलोमीटरचा ट्रेकमध्ये तुम्हाला जेवढं मुबलक होईल तेवढं कॅरी करा. साधारण 1-1.5 लिटरची पाण्याची बॉटल बरोबर असू द्या. थोडे फुटाणे शेंगदाणे सोबत ठेवा. हे बघा, उतरताना हे पॅच फार रिस्की आहे इथले, कारण की इथून आहे ना घसरण्याची भीती इतकी आहे. आपण चेन जरी लावलेली शूजला तरी पण घसरू शकतो. आणि खाली पहा तुम्ही, पूर्ण खोलदरी आहे. त्याच्यामुळं आपल्यासोबत काठी, ह्या आपल्या शूजला चेन अवश्य आपल्याबरोबर असू द्या. आणि मगाशी आपण चिमण्यांना इथं थोडी शेव फरसाण टाकून गेलो होतो, तर चिमण्या पहा किती जमा झालेल्या आहे इथं. आपण आता परत थोडंसं काहीतरी बिस्किट वगैरे टाकू इथं त्यांना, मजा. तर बरंचसं खाली आलो आहे आपण आता. 6.72
किलोमीटरचा ट्रेक आपला झालेला आहे आणि 3 तासात आपण तिथे गेलो होतो. 1.5 तासात इथपर्यंत आलो. आता शेवटचा टप्पा आहे आपला ट्रेकचा हा. आणि या हिमालयाच्या सर्व जे शिखर आहे खूप छान दिसतात ते. तर जाऊया खाली, पाहूया किती वाजता पोहोचतो आणि ट्रेक किती किलोमीटरचा होतो हा. शेवटचा टप्पा आपला हा तुंगनाथ ट्रेकचा. आणि ह्या ट्रेकची विशेष गोष्ट काय माहिती आहे का तुंगनाथला ट्रेक करताना का असं नाही का तुम्ही जेव्हा वर जाल 2 किलोमीटर वर चढून तेव्हा तुम्हाला बर्फ लागेल, तर तसं नाही आहे. सुरुवातीपासूनच जो बर्फ तुम्हाला बघायला मिळेल तो शेवटपर्यंत कंटिन्यू राहतो आणि जसजसं वर जाऊ तसा तो बर्फ हा जास्त वाढत जातो. आता इथं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात बर्फाची चादर पसरलेली दिसते. आणि बस आता फक्त 1 किलोमीटर अंतर राहिलेले आहे खाली चोपता गावाचं. चल फायनली रोड आपल्याला दिसला आहे आणि आलो आहे आपण रोडावर. आता फायनल किती किलोमीटर झालं हे तुम्हाला मी खाली जाऊन दाखवतो. आणि आपण इथून आता चेन घेतली होती त्यांना चेन आपण परत करूया. तर हे बघा आपला ट्रेक कंप्लीट झाला तो 8 किलोमीटरचा. ॲक्च्युली मी मध्ये 2-3 शॉर्टकट घेतले होते त्याच्यामुळे देखील असं होऊ शकलं असेल, परंतु अशा रीतीने आपला हा ट्रेक आज तुंगनाथचा कंप्लीट झालेला आहे. आणि मला लगेच खाली आल्या लगेच आपली ओखीमठची गाडी मिळाली आणि त्याच गाडीने आता चाललेली आहे ओखीमठला. तर संपूर्ण व्हिडिओ बघून आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुंगनाथ महादेवाच्या विषयी काही आपल्या मनात शंका उत्पन्न होत असेल या ट्रेकविषयी तर कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.